झी 24 तास एक पाऊल पुढे. वेलकम मान्सून या कार्यक्रमात आपण पहिल्या भागात पाहिलात तो म्हणजे पावसाचे अंदाज नेमके या वर्षाचे काय आहेत, ते कसे वर्तवण्यात आले, त्याहीपेक्षा सुद्धा कोणकोणत्या घटकांमुळे पावसाचे अंदाज चुकू शकतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा काही तज्ञांची मतं पाहिलीत. या तिसऱ्या भागात आपण काहीशी ज्योतिषशास्त्राच्या आधाराने या पावसाची कुंडली मांडायचा प्रयत्न करणार आहोत. पाऊस पडावा आणि तो अपेक्षे इतका पडावा याकरता आपल्याकडे अनेक प्रकारच्या रूढी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. पाहूया त्यातल्याच काही रूढी. पावसासाठी इथं लावलं जातंय चक्क गाढवाचं लग्न. मला हे सगळं पाहताना दादू इंदुरीकरांच्या गाढवाचं लग्न या वगनाट्याची आठवण होतीये. आपण पाहताय लग्नानंतरची ही वरात आहे. हे सगळं हे ताशे वाजंत्र्या अक्षदा आणि त्यानंतर कराचीत जेवणावळही हे सगळं गुलाल उधळला जातोय फक्त आणि फक्त पाऊस पडण्यासाठी. पावसासाठी पाहतोय आपण चक्क बेडकांचं लग्न. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाऊस पडण्यासाठी काय काय केलं जातंय सध्या बघा. आपण पाहताय मंत्र मानवी भाषेत आहे, डरावच्या भाषेत नाहीत. तर पावसासाठी काही जण चक्क यज्ञ करतात. पाऊस अपेक्षे इतका पडावा याकरता यज्ञही करतात. काष्ठावर काष्ठ घासून अग्नी निर्माण करून त्या अग्नीला आवाहन करून तर काही ठिकाणी पावसासाठी चक्क नदीचं जलपूजन केलं जातं. माता गौरी जी का ध्यान करें. ओम अंबे अंबिके अंबालिके नमः. गाढवाचं लग्न, बेडकाचं लग्न, नदीचं पूजन, यज्ञ, हर प्रकारे पाऊस आपल्या मनासारखा पडावा म्हणून पावसाची कुंडली मांडण्याकरता लोक किती आतुर असतात आणि काय काय करत असतात पहा. दरवर्षी आपण पंचांग वाचतो. त्या पंचांगात पावसाविषयी काही नोंदी असतात, काही निरीक्षणं असतात, काही आडाखे बांधलेले असतात. आम्ही आज थेट गेलो सोलापूरला पंचांग करते मोहन दाते यांच्याशी आणि त्यांच्याशी केलेली बातचीत आज तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. त्यांना आम्ही विचारला पावसाचा आणि पंचांगाचा संबंध. पर्जन्य सूचक म्हणून जे वाहन आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हत्ती आहे, बेडूक आहे, मोर आहे, अशा प्रकारची जी वाहनं आहेत ती पर्जन्य दर्शवतात. म्हैस आहे. इतर काही जी वाहनं आहेत गाढव वगैरे, कोल्हा, ही वाहनं ही पर्जन्य सूचक नाही आहेत. हा सगळा अंदाज हा गेल्या हजारो वर्षांपासून या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून लिहिला जातो, सांगितला जातो आणि तो एक वर्षभर आधी आम्ही तो पंचांगामधून लिहिलेला असतो. खरं म्हणजे अशा प्रकारचे लग्न लावण्याचा आणि पाऊस पडण्याचा तसा कोणताही संबंध नाही आहे. परंतु जेव्हा दुष्काळग्रस्त परिस्थिती होते तेव्हा अगतिकता जी येते त्या अगतिकतेतून काही परंपरा ह्या अशा निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही विधी केले जातात. अगतिकता माणसाला अनेक वेळेला अशा प्रकारच्या गोष्टींकडे वळवते आणि त्यामुळे केवळ अशा प्रकारच्या श्रद्धा लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे हे विधी केले जातात. यांनी नुकसान तर होणार नाहीच आहे, पण त्यांना असं वाटतं की झालं तर फायदा होईल. मग असं केल्याने बिघडणार आहे कुठं. आपण एक प्रकारची वेगळ्या प्रकारे ही त्याची उपासनाच करत आहोत त्या वरुण राजाची, असा त्या पाठीमागचा त्यांचा विचार असावा. आपण पाहिलं पंचांग करते मोहन दाते यांनी विजय नाम संवत्सरे आणि त्यातल्या विजय नाम संवत्सराचा पावसाशी काय संबंध आहे तो आपल्याला उघडून दाखवला. त्याहीपेक्षा सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अशा बेडकाच्या आणि गाढवाच्या लग्नानं
पाऊस पडेल असं काही मात्र त्यांनी अंदाज या ठिकाणी वर्तवलेला नाही. हाच प्रश्न घेऊन मी जातोय संदीप अवचट यांच्याकडे. संदीप अवचट, मला तुम्ही सांगा, पंचांगाचा आणि पावसाचा संबंध आणि त्याही पेक्षा सुद्धा नदी पूजनाचा आणि बेडकाच्या आणि गाढवाच्या लग्नाचा आणि पावसाचा संबंध तो काय? निश्चितपणे मी एक विज्ञानवादी ज्योतिषी आहे. मगाशी मोहन दाते साहेब जसं म्हणले त्याच पद्धतीचं अगदी तसंच रोखठोक आणि परखड मत माझंही आहे. लोकांच्या श्रद्धांवर आपण बोलू शकत नाही, परंतु त्याच्यातल्या ज्या रूढी आहेत त्या रूढींचा आणि या श्रद्धांचा असलेला, अंधश्रद्धांचा असलेला जो संबंध आहे तो कदाचित पावसाच्या पेक्षा, म्हणजे पावसाची वाट पाहणं याच्याशी कदाचित तो जोडला गेला असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की हे जे सगळे आत्ताचे असलेले एकूण एक असलेले संदर्भ जे आहेत त्या संदर्भाचा जर पूर्ण विचार केला तर त्यातून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की पाऊस हा जेव्हा माणसाला आवश्यक असतो, हवाहवासा वाटत असतो किंवा अपेक्षित असतो, त्यासाठी माणसं देवाला साकडं घालण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी निश्चितपणे करत असतात. परंतु आमच्या पूर्वजांनी ज्यांनी पंचांग लिहिलं त्या पूर्वजांनी कुठलीही यंत्र नसताना किंवा कुठल्याही प्रकारची प्रगत साधनं नसताना, संशोधक साधनं नसताना केवळ ठराविक गोष्टीतनं अमुक कालावधीमध्ये रवीचा सौरमानातला जो प्रवास आहे त्याच्या अनुषंगाने अमुक नक्षत्रात रवी जेव्हा येईल तेव्हा त्याचं वाहन हत्ती असेल, घोडा असेल किंवा कोल्हा असेल, उंदीर असेल, अशा पद्धतीचे अंदाज बांधले. आणि मला आपल्याला सांगायला निश्चितपणे आवडेल की आपण जर आत्तापर्यंत शास्त्रीय अंदाज बघितला आणि जर पंचांगीय अंदाज बघितला तर त्या पंचांगीय अंदाजाचा प्रत्यक्षात असलेल्या गोष्टींमध्ये फक्त 2 किंवा 3% फरक आहे. आणि दुर्दैवाने जो शास्त्रीय पद्धतीने केला गेलेला जो अंदाज आहे त्याला कारणं काही असतील. माझा 100% शास्त्रावर मनपूर्वक विश्वास आहे आणि विज्ञानावर त्याहूनही जास्त विश्वास आहे. परंतु सांगावंसं असं वाटतं की जाहीर केली गेलेली सरासरी आणि प्रत्यक्षात आलेला जो पाऊस आहे याच्यामध्ये 11% जास्त फरक आपल्याला इथे दिसत आला. म्हणजे निश्चितपणे आपल्याला असं सांगता येईल की आमच्या पूर्वजांनी ज्या उत्तम पद्धतीनं पावसाचं गणित मांडलं, पंचांगाचं गणित मांडलं आणि ॲस्ट्रॉनॉमी या विषयावरनं योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा विचार मांडला तो कितीतरी प्रमाणात अधिक प्रगत आहे. बरोबर आहे माझं असं म्हणणं आहे की आता हे गाढवाचं लग्न, बरोबर आहे संदीप अवचट. पंचांगीय आधारे असो किंवा हवामान खात्याच्या शास्त्राच्या आधारे असो, पाऊस मुबलक पडल्याची कारण अशीच सामान्य माणसाची भावना आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.